सिल्लोड तहसील कार्यालयात आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाडसी कारवाई करत नायब तहसीलदार हरुण शेख यांना ताब्यात घेतले। या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कामासाठी 10,000 रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती। ही रक्कम थेट न स्वीकारता पंटर मार्फत घेत असताना लाचलुचपत विभागानं सापळा रचून कारवाई केली। यावेळी हरुण शेख यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जातोय। सरकारी कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय। सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख। मार्केट चालू आहे। 40 ते 50 ट्रॅक्टर आणि 10-12 जीसीबी आणि ट्रक हायवे 40-50 दररोज संभाजीनगरकडे सिल्लोडकडे जातात। कोणी आम्ही दखल घेऊन येतात तर कोणी सिल्लोडचे महसूलचे अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला तक्रार घेत नाही आणि आम्ही तक्रार देतो तर येतो म्हणतात, कोणी येत नाही आणि करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडतो। याची चॅनलद्वारे नोंद घेण्यात यावी आणि संबंधितावर अधिकाऱ्यावर आणि लोकांवर आणि ट्रॅक्टर जीसीबी वाल्यावर